मी ॲक्च्युली माझे ब्लॉग जे असतात ना ते थोडं नॉर्मल साधे ब्लॉग आहेत. खूप दिवसातून आई आले, कमीत कमी मला वाटतं 1-1.5 महिन्यानंतर आले आई. मडके का गाडगे? गाड असं अचानक कामांमध्येच बनवलं की असंच संध्याकाळ आज पोळ्या आहेत ना घरी, तर बोलले की पोळ्या खायला ये घरी. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. मी आता चाललो आहे खारघरला दादाकडे. ॲक्च्युली काल रात्री आई आली होती. आई कालच बोलली होती मला थांब, पण मी थांबलो नाही कारण मला जिमला जायचं होतं म्हणून. आता मी चाललो आहे सकाळी सकाळी तिथे. नाश्ता वगैरे आज तिथेच करणार आहे. आणि मी विचार करतो की आता फक्त हे 2 केळी आहेत ना, ही 2 केळी आहेत, ती 2 केळी खातो पहिले आता आणि मग तिथे जाऊन मग खारघरला जाऊन मग नाश्ता करतो. मी ॲक्च्युली माझे ब्लॉग जे असतात ना ते थोडं नॉर्मल साधे ब्लॉग आहेत. माझ्या लाईफमध्ये रोज रोज काय असं काय घडत नाही की जे तुम्हाला सारखं सारखं दाखवू असं नवीन काहीतरी. डेली रुटीनमध्ये आपण नॉर्मल काम करतो 9 ते 6, 9 ते 7 असं माझं 9 ते नाही 10 ते 7 माझं काम असतं. ते मी नॉर्मल रुटीनमध्ये काम करतो आणि त्याच्यामध्ये जर काय समजा इंटरेस्टिंग घडलं तर ते मी फक्त शूट करतो. इंटरेस्टिंग म्हणजे असं पण एवढं इंटरेस्टिंग नसतंच माझ्या लाईफमध्ये, नॉर्मलच चाललंय सर्व लाईफ. तर मी फक्त डेली रुटीन फॉलो करतोय. मग मी माझ्या डेली रुटीनमध्ये जे जे काय घडतंय ना ते सर्व मी शेअर करतोय. रोज रोज पण मला वेळ नसतो ना, त्यामुळे मी रोज रोज काय नवीन तुमच्यासाठी घेऊन येणार, तर तुम्ही पण समजा थोडंसं. तर मी माझ्या डेली रुटीनच फॉलो करतोय आणि माझे असेच ब्लॉग असणार, साधे ब्लॉग असणार आहे. जास्त काही एंटरटेनर वगैरे काय नसणार. कधी कुठे संडे बिंडेला काय बाहेर गेलो तरच थोडंसं बाहेरचे ब्लॉग असतील, पण नॉर्मल साधेच ब्लॉग असते माझे. मी ॲक्च्युली पाणी काय करतो रात्री म्हणजे आदल्या दिवशी भरून ठेवतोय हे कामावरती घेऊन जाण्यासाठी आणि हे बाहेर काढून ठेवतो थोडं, म्हणजे 15-20 मिनिटं बाहेर काढून ठेवतो, जेणेकरून काय होतं ते थोडंसं उबळ होऊन जातं पाणी. आणि नंतर मग मी काय करतो दुसऱ्या वेळेला जे कालची जी बॉटल असते ना कामावरून घेऊन आलेली बॉटल, इथं रेग्युलर मी जिमला पण घेऊन जातो आणि इथं रेग्युलर पाणी पिण्यासाठी पण ठेवलेलं आहे. आयला हे उघडण झालं. हां आता उघडलं. हे काय रेग्युलर मी पाणी रोज पाणी भरून ठेवतो आणि एवढं बॉटल संपवतो. थोडं पाणी पित म्हणजे 2 दिवसात ही बॉटल संपते. आणि आता काय केलं मी, ही बॉटल जिमला पण घेऊन जायला सुरुवात केलेली आहे, जेणेकरून ते असं तोंडाला लावून प्यायला बरं पडतं पाणी. त्यामुळे तर ही बॉटल कालच भरलेली आहे आणि ही मोकळी बॉटल आहे. तर आता मी काय करणार, आता ही बॉटल जी आता काल भरलेली ही घेऊन जाणार, हे पाणी ह्याच्यामध्ये टाकणार आणि उद्या ही बॉटल घेऊन जाणार. म्हणजे जेणेकरून काय उद्या ही बॉटल घेऊन जाणार. आता तुम्ही बोलत असाल ना हा काय प्रकारे चाललायचा इकडून तिकडून तिकडून इकडून, जाऊ दे. हे माझं मी लॉजिक लावलेलं आहे, त्यामुळे मला बरोबर जमतं आहे सगळं. अरे रिबन झाली फ्रीज लगेच. मला अंडी आणून ठेवायची आहेत मस्तपैकी, असे 40-50 अंडी आणून ठेवायची. रोज सकाळी आपलं 2-2 3-3 बॉईल केले ना की थोडं नाश्ता पण होऊन जाईल आणि आपलं प्रोटीनचं पण खायला भेटेल. कारण प्रोटीनचं खायला भरपूर कमी भेटते. आणि मेन बोलतात की वर्कआउट वगैरे तर ठीक आहे केलं चालेल, चांगलं आहे, पण वर्कआउटसोबत डाएट पण कंपल्सरी आहे. खाणं पण इम्पॉर्टंट आहे की काय खातो आहे त्याच्यावरती डिपेंड आहे की आपलं वजन कमी होईल नाही होईल त्याच्यावरती. तर आपण असं जंक फूड खात राहिलो तर मग वजन काही कमी होणार नाही, हाय तेच मेंटेन राहील. म्हणजे जेवढं वाढलं वजन तेच राहील. मला ॲटलिस्ट कमीत कमी 15 किलो तरी वजन कमी करायचं आहे, असं माझं टार्गेट आहे. तर कमीत कमी जेवढं वजन कमी होईल ना तेवढं आपलं बॉडी पण हलकी राहते आणि एकदम फिट राहतो आपण. तर असा प्लॅन आहे. तर चला आपलं फटाफट निघूया, बॉटल भरूया, बॅग करूया. बॅग तर भरलेली तिकडे. खूप दिवसातून आई आली, कमीत कमी मला वाटतं 1-1.5 महिन्यानंतर आले आई. काल घेऊन आले होते. हां मी काल गेलो होतो घरी, तर हे घेऊन आले होते कानावलं करंजी बनवली होती आईने. ॲक्च्युली ती पहिली मोठ्या भावाकडे गेली होती, खेकडी पण आणली होती. तर खेकडी वगैरे सर्व तिथेच खाल्लेत आणि मग बाकीचे फक्त करंज्या इकडे घेऊन आलेत. तर आता जाऊया, नाश्ता करूया, करंज्या खाऊया मस्तपैकी आणि मग आपलं वर्किंग तिथून पुढे स्टार्ट करूया. नाश्ता झाला बनवून? काय काल भोगी होती ना, काल भोगी होती ना, आज मकर संक्रांत. ही गाडगे आणली होय पुजायला. मडके का गाडगे? गाड संक्रांतीचे मडके कधी किती वाजता पुजणार? दुपारी. ठीक आहे. नाश्ता काय केलाय? तेच खायचं. दे तर मला पण 10 वाजता निघाला का झालं ना अजून एकच दे.
असं अचानक कामांमध्येच बनवलंस का असंच? अरे विकास हे चुकला होता म्हणून बनवलं मी. ते काय हे गाडीत दिले होते ते आहे पेढा आहे वय? चिक्की. लोणावळा चिक्की मी खाले नव्हते. हाय ठेवलं काय चांगले हाय चिक्की चांगलं लागतं मला आवडतं ते. एवढंच आणलं मग एक एकच सगळ्यांना? नाही तिकडच खाला ते थोडं नरम झालं तर तसंच पाहिजे. चांगलं लागतं. हे यांना तुम्ही आणलं होतं तर तुला आणलं होतं तर वेगळं काय काय झालं. नको आहे मी इथंच येऊन खाईन कधीतरी. तिकडे राहिलं तर राहतं कारण मी 9-9:30 फटाफट निघालो किंवा लक्षात राहत नाही. तर आज मकर संक्रांत आहे आणि काल भोगी होती. तर काल म्हणजे मिक्स भाज्या बनवतात ना, तर ते थोडंसं खातोय मी. म्हणजे ते थोडंसं खाईन आणि पोहे थोडंसं बनवलं आहे असं. आणि आज मकर संक्रांत, आज ते मडकी वगैरे पुजतील. म्हणजे मडक्यात काय काय ठेवतात फळं बिळं ते पुजतील संध्याकाळी. आपण संध्याकाळी यावे येते. संध्याकाळचं जेवण बघू ना. तर आपल्याला आधी जिमला पण जायचं आहे. जिम करून बघू ना, तर फक्त भेटून जाईन मग आणि जिम करायला जाईन तिकडे, कारण जिम मिस नाही करायचं त्यामुळे. इथं बघा गुलाबाचं फुल किती मोठं वाढलेलं आहे. इथे 2 फुलं आलीत मस्तपैकी. काल भोगी होते तर आई बोलते की थोडंसं भाकरीन कालची भाजी खा थोडीशी. बघू काय काय मिक्स भाजी मिक्स भाजी आणि बाजरी बाजरीची भाकरी. आता थोडी तिकडं ठेवली आहे तुला घेतली नाही घेतली आहे खायची असतील चांगली. ठीक आहे. आल्यावरच कळलं. गावानं आणलं बाजरी कटली आहे गावातून बाजरी बाजरीचं गावाला आपल्याला कुठं बाजरी चांगलं लागतं. चांगलीच लागते ती. काल खायचं होतं, आज तर ठीक आहे. आज काल खाल्ली नाही त्याने आज खायचं पण खायचं. आईचं म्हणणं आहे की भोगीचं तर मिक्स भाजी आणि ज्वारीची भाकरी खाणं कंपल्सरी आहे. थोडं खाऊन घेतो आणि नंतर थोडं पोहे खातो. पोहे पण बनवून चालले. पापडी गरम आहे गरम आहे. हे खा की तो बरे. आधी भात खाला असतं ना. खा भात नाही गरम कालवण गरम आहे. थोडं रस्सा राहिलं तर त्यामुळं भात घेतला थोडं पोहे. एवढं पोट भरलं पक लंचसारखं झालं तर जेवणच झालं एकदम. मी जरा बाईक वॉश करायला आलो होतो. थोडंसं वेळ पण होता. ॲक्च्युली लंच टाईम झाला होता माझा आणि दुपारच्या वेळेला थोडंसं काम पण कमी असतं. तर बोललो वेळ आहे तर बाईक वॉश करून घेतो. नियरबाय जवळ जिथं आहेत त्याच नियरबाय जवळ मी बाईक वॉश करतो आहे. हे बघा बाईक भरपूर घाण पण झाली होती. भरपूर दिवस झाले, कमीत कमी 1 महिना झाले मी, एक नाही मला वाटतं 15 ते 20 दिवस झाले मी बाईक वॉशच नाही केली. फायनली आज वॉश करतो. काल पण नवीन मिरर लावलेलं आहे. तिथलं शॅम्पू संपलं होतं तर थांबले 2 मिनटं. आत्ताचं शॅम्पू फिलअप झालेला आहे. शॅम्पू वॉशने एकदम चकाचक गाडी होत असेल. एकदम भारी वाटतं. पूर्ण वाईट वाटतं, पूर्ण घाण निघून जात असेल जे काय घाण असेल ते. कुठे कुठे पाणी अडकतं ना, त्यामुळे ते हवा मारून पाणी काढतात जेणेकरून स्टार्ट व्हावी गाडी. कधी कधी गाडी बंद स्टार्ट होत नाही. कधी कधी क्लिनिंग तर झालेली आहे. झालं क्लीन. ठीक आहे. फायनली मी घरी आलेलो आहे आणि थोडंसं बऱ्यापैकी वेळेत आलो आहे आणि फ्रेश वगैरे झालो आत्ताच. हे बघा हे माझं घड्याळ. हे कितीदा तरी मी बनवलं होतं आणि सारखंच बंद पडतं. मला वाटतं त्याचे मशीनीचा प्रॉब्लेम झाला की काय माहीत नाही मला, पण मी विचार करतो की त्याला मी बॅगेत ठेवतो आणि बघतो कुठलं जे वॉचचं शॉप असतं ना त्यांना जाऊन विकून टाकतो असं मला वाटतं. विकून याच्या बदले काहीतरी दुसरं म्हणजे बघा हे एक माझं घड्याळ आहे. तर ह्याचं ना पट्टा तुटलेला आहे. मी वापरतच नव्हतो, बेल्ट तुटल्यामुळे मी वापरत नव्हतो आणि हे वापरत होतो कंटिन्यू. पण आता विचार करतो की ह्याला विकतो आणि ह्याचं हे विकून ह्याला बेल्ट लावतो ज्या पैशाने येईल ते. काय ह्याचं काय जास्त येते काय मला आयडिया नाही, पण जे पण काय येतील ते आपण बघूया आणि बेल्ट लावूया याचा. म्हणजे हे हातात घालून ते बॅगेत टाकूया आणि मग कधी आपण बाहेर गेलो तर कुठे जर जवळपास आपला वॉचचं शॉप असेल तर मी तिथं विकून टाकायचं. तर चला आता मी आज बऱ्यापैकी टायमात आलो तर मी विचार करतो तर निघतो आता आपण जिम करायला. तर पैकी वारा येते इकडून आणि ऊन बघा सूर्य मावळलेला पूर्णपणे.
आता मी जाणार आहे जिमला, बोलू लवकर आलं तर जिमला निघायचं आहे. त्याच्या अगोदर विचार केला, या आईने काल पेरू दिला होता ना, तर विचार करतोय तोच पेरू थोडंसं प्री वर्कआउट आणि पोस्ट वर्कआउट असं काहीतरी खातात ना, तर प्री वर्कआउटमध्ये थोडंसं पेरू खाऊया आणि मग वर्कआउटला जाऊया. चाकू पण भरपूर दिवस वापरला नाही. जिमच्या अगोदर जाण्यासाठी थोडंसं खाऊन घेतोय, जेणेकरून थोडं पोटात काहीतरी राहील ना. आणि मी लंच आज केलंच नाही जास्त, थोडंफारच खाल्लं. थोडं पण नाही खाल्लंय. लंच जो मी सकाळी नाश्ता केला होता ना ते खाडगरला दादाच्या घरी, तोच केला. त्याच्यानंतर मला भूकच लागली नाही, त्यामुळे मी काय दुपारी काय खाल्लंच नाही. सकाळी जेव्हा मी निघालो ना तिकडून, तेव्हा आई बोलली की संध्याकाळी आज पोळ्या आहेत ना घरी, तर बोलले की पोळ्या खायला ये घरी. तर मी बोललो होतो की मला वर्कआउटमुळे काय टाइम भेटायचं नाही, पण तरी मी ट्राय करतो. मी आधी विचार केला होता की अगोदर जाऊन पोळे वगैरे खाऊन येतो, मग वर्कआउट करतो, असा विचार चालला होता. तर मग मी बोललो की मी आधी जातो, जिम करतो, जिम करून मग तिकडे तो पोळा खायला. तर आईने संध्याकाळी पोळा खायला बोलवलं मला तिकडे. तर आता जिम वगैरे आपण करूया, वर्कआउट करूया प्रॉपर, आणि नंतर मग खारघरला जाऊया पोळा खायला. आणि विचार करतोय की तिकडून सकाळ सकाळी मी ऑफिसला जाईन, मग आता इकडे येणार नाही परत, मग तिकडे झोपेन आणि तिकडून सकाळ सकाळी ऑफिसला जाईन. तर चला हे खाऊन घेतो आणि मग निघूया आपण डायरेक्ट वर्कआउट करायला. आलो आहे घरी, 7:30 वाजलेले आहेत. वर्कआउट जरा हेवी झाला, म्हणजे थोडंसं सवय लागत वर्ष थोडं अंग दुखतेच माझं. आपण सगळं सामान काढून ठेवूया. पाण्याची बॉटल, शूज ह्याच्यातून घेऊन जातो मी, आणि हे नॅपकिन आहे. आता आहे ना फटाफट फ्रेश होतो आणि डायरेक्ट जातो खारघरला. वर्कआउट नंतर पुरणपोळी, आता ठीक आहे, आता नुकतीच जिम जॉईन केलं तरी मी विचार केला की थोडंसं खाऊया, काय प्रॉब्लेम होतोय. कारण पुरणपोळी सारखे आपण खात नाही ना, म्हणजे सारखे बनत नाही. कधी सण असेल तर बनते पुरणपोळी. चला फटाफट आता फ्रेश होईन, डायरेक्ट निघूया. आता व्हिडिओ नाही चालू करणार, डायरेक्ट आपण दादाच्या घरी भेटूया. फायनली मी दादाच्या घरी पोहोचलेलो आहे. अजून पोळ्या बनवायला चाललंय आणि तिळगुळचे लाडू बनवलेत, ते आपण बघूया. वाटलं का नाही ना अजून, ना तर पुजल्यावर वाटणार. मोठं केलं ते खाली काय काय घेऊ आताच. आता वाटायचं काय आता तिला लाईट कमी आहे का नाही तर. तिळगुळ खाल्ला मस्तपैकी आणि देवाचे पाया पडलो थोडं. आणि आता थोड्या वेळात पुरणपोळ्या पण रेडी होतील आणि आपण थोड्या वेळात जेवायलाच घेऊया. मराठी बिग बॉस चालू आहे. हे मला दिले ना. मीठ आणतो का थोडंसं. तर आता जेवण वगैरे झालेलं आहे मस्तपैकी. थोडं पोट जास्त फुल झालं. मला किती वेट कमी करायचं ते बघत होतो. तर असं टार्गेट आहे माझं, तर 60 किलो ठेवायचं. तर माझं ॲक्च्युली आहे 75 पण नसेल, मला वाटतं 70-75 काहीतरी वजन आहे वाटतं माझं. आता मी मोजलं नाही, तर मला 60 किलो करायचं. कमीत कमी 15 ते 20 किलो मला वजन कमी करायचं, असं टार्गेट आहे माझं. बघूया आता कसं रुटीन होतं. आणि डेली रुटीनमध्ये मी डेली व्लॉग ठेवणारच आहे. कसं पण असो, ब्लॉग चांगला असो वाईट असो, काही एंटरटेन असो, काय असलं तरी मी ब्लॉग डेली ठेवणार आहे. तर चला हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.
भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.